पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये कान्हूर मेसाई येथे ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय। शेत शिवार गावातील रस्ते हे जलमय झालेत। ग्रामदेवतेच्या मंदिरातही पाणी शिरल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। गावातील प्रमुख रस्तेही पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पाऊस इथे झालाय आणि त्यामुळे ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। गावाच्या ग्रामदेवतेच्या मंदिराची ही दृश्य समोर आलेली आहेत। गावातील रस्ते जलमय झालेले आहेत। काही दृश्यांमध्ये लक्षात येतंय पाण्याचा मोठा प्रवाह गावामध्ये वाहताना पाहायला मिळतोय। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडतीये। वाहतूक कशी करायची असा प्रश्न उपस्थित होतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडे। सचिन, या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला पाहायला मिळतोय। प्रशासनाकडून काय व्यवस्था करण्यात आली आहे? खरं तर कान्हूर मेसाई हे गाव शिरूर तालुक्यातील आहे। दुष्काळी पट्ट्यातील हे गाव आहे आणि या भागामध्ये अनेक दिवसापासून पाण्याची टंचाई होती। 2 दिवसापूर्वी या भागात थोडा पाऊस झाला होता, मात्र पावसाने 2 दिवस उघडीप दिली होती। आज मात्र या ठिकाणी थोड्या वेळासाठी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि या ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावात अक्षरशः पाणी झाले। गावातील प्रसिद्ध असं मेसाई देवीचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये सुद्धा पाणी शिरलंय। त्याचबरोबर गावातील रस्ते असतील किंवा इतर सर्व भागामध्ये पाणी झाले। थोडा वेळ पडलेल्या या पाण्यामुळे गावातील ओढे असतील हे ओढे प्रवाहित झालेत। त्याचबरोबर शेतामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी वाहिलंय आणि त्या शेतातून वाहिलेल्या पाण्यामुळे शेताची माती सुद्धा वाहून गेलेली आहे। प्रशासनाकडून अद्याप या भागात कोणतीही हालचाल पाहायला मिळत नाहीये। मात्र या भागात शेतकऱ्यांचे काही नुकसान झालंय, या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केलेली आहे। खरं तर हा जो काही पाऊस झाला, हा पाऊस अजून थोड्या वेळासाठी झाला, मात्र पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना कोणतीही हालचाल करायला मिळाली नाही। त्यामुळे जे काही वाळवण असेल, इतरही काही गोष्टींचं नुकसान झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेताची जी बांधबंदिस्ती आहे, शेताची जी माती आहे, एकदम झालेल्या पावसामुळे शेतातील बांधबंदिस्ती माती वाहून गेली आहे। बरोबर आहे सचिन, या पावसामुळे शेतातली सुपीक माती सुद्धा वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। माहितीसाठी धन्यवाद।